कामाच्या जोरावर जनतेचा विश्वास कायम राखणाऱ्या लोकप्रतिनिधी म्हणून ज्यांची ओळख आहे अशा आक्रमक, सुशिक्षित आणि एक रणरागिणी म्हणून ओळख असणाऱ्या माजी नगरसेविका सरोज पाटील आणि ज्येष्ठ समाजसेवक रोहिदास पाटील यांच्या अथक प्रयत्नांमुळे अखेर अग्रोळी गावातील नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून माजी नगरसेविका सरोज पाटील आणि ज्येष्ठ समाजसेवक रोहिदास पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून अग्रोळी गावातील मूळ गावठाण अंतर्गत मंजूर झालेल्या रस्त्याचं काँक्रिटीकरण, नवीन गटार आणि पदपथ बांधण्याच्या कामाचा शुभारंभ ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला। या प्रसंगी माजी नगरसेविका सरोज पाटील, ज्येष्ठ समाजसेवक रोहिदास पाटील यांच्यासह ग्रामस्थ मंडळाचे माजी अध्यक्ष गजानन पाटील, बाळकृष्ण म्हात्रे, उपाध्यक्ष राजेश पाटील, सचिव संजय पाटील यांच्यासह ग्रामस्थ मंडळाचे सदस्य, अग्रोळी गावातील ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या। या कामाची मागणी पाटील लोकप्रतिनिधींकडे अग्रोळी गावातील ग्रामस्थ मंडळाकडून व ग्रामस्थांकडून सातत्याने केली जात होती, कारण गावातील रस्त्यांची दुरवस्था आणि गटार व पदपथ यांची दुरवस्था यामुळे वाढत्या अपघातांमुळे नागरिक त्रस्त होते। या तक्रारींची आणि मागणीची दखल घेऊन सरोज पाटील आणि रोहिदास पाटील यांनी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला। त्यांच्या अथक प्रयत्नांना यश आलं आणि अखेर नवी मुंबई महानगरपालिकेनं हे काम मंजूर केलं। या कामामुळे नागरिकांना फार मोठा दिलासा मिळणार आहे। या प्रसंगी बोलताना रोहिदास पाटील आणि सरोज पाटील यांनी सदर कामाच्या आवश्यकतेवर प्रकाश टाकत असा विश्वास व्यक्त केला की हे काम अतिशय दर्जेदार करण्यावर त्यांचा भर असेल, ज्यामुळे पुढील 10 वर्षांपर्यंत कोणत्याही प्रकारचा त्रास नागरिकांना होणार नाही। खरं तर आपल्याला माहितीच आहे की अग्रोळी गाव आणि मूळ गावठाण या मूळ गावठाणामध्ये गेले जे रस्ते आहेत, गटर्स आहेत, ते फार दुरावस्था झाली होती त्यांची आणि गेल्या अनेक दिवसांपासून मी आणि माझी पत्नी नगरसेविका सरोज पाटील ह्या कामाचा खूप पाठपुरावा करत होतो। परंतु आता गेली 5 वर्ष इलेक्शन न झाल्यामुळे नगरसेविकेचं जे पद आहे ते नसल्याकारणाने आम्हाला सभागृहामध्ये आवाज उठवता येत नाही किंवा अन्य इतर ज्या आपल्या विभाग कार्यालयामध्ये ज्या बैठका असतात त्या होत नाही। त्याच्यामुळं ह्या कामासाठी खूप अडचण येत होती। परंतु स्थानिक माजी नगरसेविका सरोज पाटील आणि आम्ही स्वतः ह्या कामाचा खूप पाठपुरावा केला, कारण गावातले गटर्स आणि जे पाथवे आहेत त्याची खूप दुरावस्था झाली होती, तुटफूट झाली होती आणि बऱ्याच दिवसापासून त्याचा पाठपुरावा सुरू होता। परंतु आज चांगला दिवस आहे आणि या दिवशी वर्क ऑर्डर भेटल्यामुळं आम्ही ह्या कामाचा शुभारंभ केलेला आहे। कारण का सातत्याने वारंवार ग्रामस्थ मंडळाच्या लोकांच्या तक्रारी येत होत्या आणि आज आपण पाहिलं की ह्या ठिकाणी ह्या कामाचं भूमिपूजन सोहळा झालेला आहे। लवकरात लवकर हे काम अतिशय चांगल्या पद्धतीने होईल। गेले पुढे 10 वर्ष तरी पुन्हा बघावं लागणार नाही अशा या कामाचं स्वरूप आहे। या गावामधील अंतर्गत जी गटर्स आहेत ते बॉक्स कलर टाईपचे गटर्स आहेत आणि जे पाथवे आहेत ते स्टॅम्प कॉन्क्रीट आहेत, त्याच्यामुळे पुढील 10 वर्ष तरी पुन्हा आपल्याला बघायला नाही लागलं। अशा प्रकारचं हे काम नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून इथं होत आहेत। मी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा सर्व पदाधिकारी, नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी यांचे मी आभार व्यक्त करतो आणि ग्रामस्थ मंडळ आज या ठिकाणी सर्व ग्रामस्थ मंडळाचे सदस्य आणि ग्रामस्थ मंडळ, महिला भगिनी सर्व या ठिकाणी या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती दाखवली, त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो। खरं तर आज 15 ऑगस्ट आणि स्वातंत्र्य दिन आहे। त्यानिमित्ताने मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून नवी मुंबईतील तमाम जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या, जन्माष्टमीच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देते। आणि आपल्याला तर माहीतच आहे आज स्वातंत्र्य दिन आहे, गोकुळाष्टमी आहे आणि ज्ञानेश्वरांची 750वी जयंती आहे। असा हा एक दुग्ध शर्करा योग इथे जुळून आलेला आहे आणि याच योगावर आम्ही आज आमच्या अग्रोळी गावातील इथे गटर आणि पदपद आहेत त्याचं दुरुस्तीचं काम आम्ही इथे घेतलेलं आहे। तुम्हाला माहीतच आहे एक नगरसेविका म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना आपल्या वॉर्डातील सगळी कामं करणं हे तर आमचे कर्तव्यच आहेत।
वॉटर गटर मीटर या हेतूने आम्ही कामच करत असतो. परंतु आज एक चांगला असा मुहूर्त मिळालेला होता आणि आग्रोळी गावातील रस्त्याची फारच दुरावस्था झालेली होती. आता लवकरच गणेश उत्सव येणार आहे, त्यानिमित्ताने गावातील लोकांची मागणी देखील होती आणि या कार्यक्रमाला आज तुम्ही बघितलं असेल की अनेक सन्माननीय ग्रामस्थ मंडळाचे पदाधिकारी तसे आमचे सर्व ग्रामस्थ वर्ग, महिला बंधू भगिनी येथे उपस्थित होत्या. त्यामुळे त्यांच्या मागणीनुसार एक नगरसेविका म्हणून मी हे सगळं प्रभागातील काम पाहत असते आणि त्यानिमित्ताने या कामाचा शुभारंभ केलेला आहे. लोकांनी अशा मनपूर्वक शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्यामुळे मनाला देखील एक वेगळाच असा आनंद मिळालेला आहे. आज मी आयुक्तांचेही मनपूर्वक आभार मानते की त्यांनी आमच्या पाठपुराला एक यश मिळवून आम्हाला दिलेलं आहे आणि आमच्या मागणीनुसार हे काम झालेलं आहे. स्थानिक नागरिक देखील समाधानी दिसले. त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत सांगितलं की सरोज पाटील या त्यांच्या कामामुळेच ओळखल्या जातात. त्यांनी नेहमीच लोकांच्या समस्या सोडवण्यावर प्राधान्य दिलंय. आजच्या या कार्यक्रमाने पुन्हा एकदा सिद्ध झालंय की त्या खऱ्या अर्थानं जनतेच्या प्रतिनिधी आहेत. आमच्या स्थानिक नगरसेविका आणि माजी नवी मुंबई महानगरपालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या सौ सरोज रोहिदास पाटील या कार्यकुशल आणि कार्यक्षम नगरसेविका आहेत. गेली 4 टर्म त्या हे काम करत आहेत. आज आग्रोली गावातील अंतर्गत नालेसफाईचे कामाचे त्यांनी भूमिपूजन केलेलं आहे. मी अपेक्षा करतो की हे काम लवकरात लवकर होईल आणि येत्या गणेशोत्सवाच्या आधी आमचं गाव खूप संपूर्ण असं स्वच्छ आणि सुंदर होईल एवढी अपेक्षा व्यक्त करतो. गावात लोकांना चालताना ही दुरावस्था झाली होती, त्याच्यासाठी आमच्या नगरसेविका सरोज पाटील ह्याही पाठपुरावा करून कमिशनरकडे हा कामाचा आज 15 ऑगस्टच्या दिवशी चांगला शुभारंभ होतोय हे बघून मला अतिशय म्हणजे आनंद होतो. आणि आता नेहमीच म्हणजे आता गणपती येतात आणि गणपतीच्याच वेळेला हे काम कंप्लीट होईल